या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। निश्चित असं आता विधानसभा निवडणूक लढायची आहे हे निश्चित झालं हो। तर मोर्शी मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमचं नेमकं विजन काय? अगदी बरोबर आहे तुमचं। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की माणसाला दृष्टी असणं, ऑप्टिमिझम असणं खूप महत्त्वाचं आहे। जे काही वरुड मोर्शीची भूमी आहे अत्यंत सुजलाम सुफलाम भूमी आहे। या सुजलाम सुफलाम आणि आम्हाला वरुड मोर्शीला असा एक भौगोलिक परिस्थिती अशी मिळालेली आहे की आमच्यासोबत 5 जिल्हे, 2 राज्य कनेक्ट होतात। एक महाराष्ट्र राज्य, एक मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशचा बराचसा भाग। मध्य प्रदेशमधले 2 जिल्हे पांढुर्णा, छिंदवाडा, बैतूल, अठनेर आणि हे इतके मोठा जो एरिया आमच्यासोबत, आमच्या वरुड आणि मोर्शीसोबत कनेक्ट होतो, परतवाड्यापर्यंत कनेक्ट होतात मध्य प्रदेशाचा एरिया। हे असताना वरुड हे असं एक भौगोलिक सेंटर आहे की जे अमरावतीसोबत जिल्हा असल्यामुळं कनेक्ट होतं। वर्धा 120 किलोमीटर, नागपूर तुम्हाला 100 किलोमीटर आणि एमपीतले सर्व जे काही जिल्हे आहेत ते विदिन अ रीच ऑफ 100 किलोमीटर्स रीच होतात। आणि याचा अल्टिमेटली फायदा आमच्या वरुडला असा झाला आहे, नक्कीच झाला आहे, वरुडला आणि मोर्शीला असा झाला आहे की इथलं जे काही समजा बाजारपेठ आहे ती बाजारपेठ अत्यंत समृद्ध बाजारपेठ आहे। मी वैद्यकीय क्षेत्रातला आहे, जवळपास 25 वर्षापासून मी गायनेकॉलॉजीचं इथे हॉस्पिटल आहे आणि त्यामुळं मी पाहतो की आमचे जवळपास 50% पेशंट अभिभाऊ मध्य प्रदेशातले असतात। जो काही आपल्याला वरुडला फीडबॅक मिळतो तो वरुडमधला फीडबॅक हा 50% मध्य प्रदेशाचा आहे। म्हणून त्या लोकांचे आपल्यावर, आणि ते फीडबॅक का आहे कारण वरुडमधली जी काही बाजारपेठ आहे त्यातला वैद्यकीय क्षेत्र जे आहे, वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत विश्वासू क्षेत्र पूर्ण एरियामध्ये ओळखले जाते। आणि म्हणूनच तिथलं जी जनता आहे, मध्य प्रदेशाची जी जनता आहे, जी भावुक जनता आहे, ती सर्वची सर्व इथे वरुडच्या हॉस्पिटलला, काही जण मोर्शीच्या हॉस्पिटलला, काही परतवाड्याच्या हॉस्पिटलला येऊन आपली ट्रीटमेंट करतात रादर दॅन गोईंग टू नागपूर, बिकॉज नागपूर इज व्हेरी कॉस्टली फॉर देम। आणि म्हणून एक असं सेंटर, बाजारपेठ अशी तयार झाली की जी बाजारपेठ सर्वसामान्यांना, गरिबांना सामावून घेते आणि जिथे सर्व काही बाजारामध्ये मिळते अशी एक बाजारपेठ वरुडची तयार झाली। आता तुमचा जो प्रश्न होता, हा प्रश्न मी भरकटू दिलेला नाही, त्याचं उत्तर मी असं देऊ इच्छितो की एक सर्वात महत्त्वाचं, ज्याला पूर्ण विदर्भाचा कॅलिफोर्निया असं म्हणतात, ते हे वरुड आहे आणि मोर्शी आहे, ज्यामध्ये संत्रा उत्पादक हे सर्वात मोठं आमचं एक इकॉनॉमीचं सर्वात मोठं संसाधन आहे। आणि नेमकं असं होतं आहे की प्रत्येक फळांचं प्रक्रिया निर्मिती केंद्र होतात। बरेच सारे प्रक्रिया निर्मिती केंद्र छोट्या मोठ्या स्वरूपातले वरुड आणि मोर्शीमध्ये आपल्याला दिसतात। पण एक मोठं जे आंतरराष्ट्रीय लेवलवर उलाढाल करू शकेल असे संत्रा प्रक्रिया केंद्र इथे होणं ही काळाची गरज आहे। ज्याप्रमाणे पश्चिम विदर्भामध्ये त्यांनी आपली स्वतःची डेव्हलपमेंट करून विकास केला आहे आणि त्यांचा माल पूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकला जातो, आमच्या संत्रा प्रक्रिया केंद्राला किंवा संत्र्याच्या बिझनेसला उलट म्हणजे त्याला काय म्हणतो की उलट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये माघार आलेली आहे। ही माघार नाही येऊ देता आपल्याला ॲडव्हान्स आंतरराष्ट्रीय लेवलचे संत्रा प्रक्रिया केंद्र इथं करणं ही काळाची गरज आहे आणि ती एक माझी विजन आहे। याचं दुसरं अजून असं की वरुड मोर्शी मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे, मी सांगितलंच आहे। यामध्ये 3 नगरपरिषदा येतात अभिभाऊ, वरुड नगर परिषद, मोर्शी नगर परिषद आणि शेंदुरदनागड नगर परिषद। आणि लकीली इतके मोठी गावं आहेत, या गावांचा विकास, तालुका लेव्हलच्या या गावांचा विकास, ज्याप्रमाणे मोदीजींनी स्मार्ट सिटीचा आपल्याला मूलमंत्र दिला आहे, त्याप्रमाणे ही जी गावं आहेत ही स्मार्ट सिटी आपल्याला का करता येऊ नये याची विजन आपल्याला ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मी फक्त वरुड मोर्शी आणि शेंदुरदेना घाटचाच विचार करत नाही, तर इथल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामीण जनतेचा विचार करून पूर्ण मतदारसंघ, प्रत्येक ग्राम, प्रत्येक जे काही पूर्ण छोटं खेडं असेल, हे छोटं खेडं आपल्याला स्वच्छ, सुंदर आणि स्वयंरोजगार
स्वयंरोजगार त्यामध्ये कसा निर्माण करता येईल असं आपल्याला निर्माण करण्याची एक विजन माझ्यामध्ये आहे. वेळ आल्यानुरूप आम्ही त्याला नक्कीच प्रगट करूया. आपल्यामध्ये काय एक रोजगार आपल्याला कसा निर्माण करता येईल. आणि कारण कसं असते की मी पूर्ण युरोप अमेरिकेमध्ये मी गेलो आहे, कॅनडात गेलो आहे, युरोप पाहिलेलं आहे. युरोपमधलं जे जीवनमान आहे अविजी आणि आमचं जीवनमान यामध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणजे आम्ही एक मानवी जीवन जगत असताना पूर्ण भारतातील लोक आणि ग्रामीण लोक आम्हा लोकांचं जीवन कष्टप्रद आहे. आणि याचं बिंग अ डॉक्टर मला एक सांगू इच्छितो तुम्हाला की आमच्याकडे रोगराई खूप जास्त आहे. कारण आमचं जे सिव्हिलायझेशन आहे ना, ज्याला शहरीकरण म्हणतो, ज्याला काय म्हणतो मानवी वस्तीकरण, हे मानवी वस्तीकरणच फॉल्टी आहे. आम्ही आमच्या नद्यांचं पाणी, आम्ही आमच्या गटाराचं पाणी नदीत सोडतो. युरोपमध्ये नदीचं पाणी हे डायरेक्ट घरी पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते. म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या नद्या पवित्र ठेवल्या, आम्ही आमच्या नद्या मृतप्राय केल्या. जे जलस्रोत आहे ते जलस्रोत आम्ही मृतप्राय केले. आम्ही त्याच्या गटारगंगा केल्या, आम्ही त्याचे नाले केले, आम्ही आमच्या घरातलं संडासचं पाणी आमच्या नदीमध्ये सोडतो. या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक शहरातील प्रत्येक खेड्यातील एक प्रोटोकॉल पाहिजे, एक प्लॅन पाहिजे सिटीचा की तुमचं कोणतंही सिवेजचं पाणी हे तुमच्या नदीमध्ये कधीच सुटता कामा नये. हे जेव्हा सिवेजचं पाणी नाल्या किंवा मलमूत्र जे असते वैभव हे उघड्यावर नसता कामा नये. आपल्याकडच्या नाल्या उघड्या आहेत बऱ्याचशा आणि त्यामुळे मच्छर होतात आणि त्यामुळं दरवर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, प्लेग, टायफॉइड याची साथ आपल्या पूर्ण भारतामध्ये येते. विशेष करून बॅकवॉटरचा आपला एरिया असल्यामुळे आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो. आणि म्हणूनच आपल्या शहराची रचना ही अत्यंत चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बोंडे साहेबांनी शेंदूर जाण्याचा जो प्लॅन केला आहे हा अत्यंत चांगला प्लॅन केलेला आहे. बोंडे साहेबांच्या प्लॅनच्या ही वरती प्रत्येक नगर, प्रत्येक शहर हे अत्यंत जी काही नागरी रचना आहे ही नागरी रचना अत्यंत मॉडिफाईड पद्धतीने व्हायला पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे आणि ती व्हिजन आहे आणि ती करून दाखवण्याची शक्ती पण आहे. आणि याही व्यतिरिक्त अविजी बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की वेळ आली वेळ ज्या वेळेनुसार येईल त्यानुसार आपण आपले जे त्यातले प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स आपण नक्कीच समोर मांडूया. आणि आपल्या गरीब म्हणजे सगळ्या गोरगरीब जनता असो, बिझनेसमॅन असो, विद्यार्थी असो, खूप सारे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. महिला उद्योगाच्या ज्या काही संकल्पना आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण हे चांगलं कसं होता येईल याचा मानस माझ्या मनात आहे. कारण मी अत्यंत गरीब परिस्थितीतून एक चांगला विद्यार्थी तयार झालो आणि समाजातील एक सक्षम व्यक्ती म्हणून तयार झालो. मला माझी व्हिजन नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला ही सक्षम करण्याची आहे आणि ती नक्कीच अंमलात आपण त्या वेळेनुसार आणूया. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 74 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.